श्री एस.एन. वाळंज, शिल्प निदेशक, नळ कारागीर, अप्र संस्था अंबरनाथ। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं GI पाईप ॲक्सेसरीज। या व्हिडिओमध्ये GI पाईप कटिंग प्रॅक्टिस। आता GI पाईप कटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी प्रथम आपल्याला एक वाईज दिलेलं आहे, ड्रॉइंग दिलेलं आहे। त्या ड्रॉइंगप्रमाणे आपल्याला बघा वाईज दिलेलं आहे, एक्सोफ्रेम दिलेला आहे, हार्ट दाखवलेला आणि त्याला स्टॅच्यू दिलेला आहे। याच्यासाठी काय मटेरियल लागते? GI पाईप अर्धा इंच, पावणा इंच आणि 1 इंच हे मटेरियल दिलेलं आहे। प्रथमतः आपण हेक्सोफ्रेम घेणार। हेक्सोफ्रेम हिला हेक्सोफ्रेम म्हणतात। ही बॉडी आहे, हे हँडल आहे, ही बॉडी आहे, हे विंग नट आहे, विंग नट आणि हे ॲडजस्टेबल। त्यानंतर त्याला बसवण्यासाठी आपल्याला हे हेक्सो ब्लेड दिलेलं आहे, हे ब्लेड दिलेलं आहे। हे ब्लेड आपण जे तीत पर इंच म्हणजे 1 इंचात 32 दाते असतात, 32 तीत पर इंच मध्ये दिलेलं तुम्हाला। हे ब्लेड सरळ दिशेत ज्या दिशेमध्ये थ्रेड आहेत ते पुढच्या दिशेला लावायचे। हे बघा ब्लेड लावताना आकृतीत दाखविल्याप्रमाणे ब्लेड लावायला घेतलेला आहे। केलेलं आहे, रिंगनट टाईट केलेलं आहे। जोपर्यंत ब्लेड पूर्ण टाईट होत नाही तोपर्यंत ही व्हिडिओ हे करायचं, टाईट करायचं आहे। त्यानंतर थोडासा त्याला ब्लेड वाजून बघायचं, बरोबर आहे, लूज आहे, लूज असल्या कारणाने पूर्ण टाईट केलं, टाईट केलं। हे ब्लेड सेटिंग करण्याची पद्धत आहे। ही झाली ब्लेड सेटिंग करून, याला टोटल हेक्सोफ्रेम असं म्हणतात। आता याच्यावरती ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला प्रथमतः पाईप व्हाईसची आवश्यकता असते। पाईप व्हाईस घेतलं, पाईप व्हाईसमध्ये हँडल आणि स्पिंडलच्या सहाय्याने, हँडलच्या सहाय्याने पाईप पुढे घेतलं आणि पाईप लावलं। याच्यामध्ये लावलं असताना पाईप फुल टाईट केलं। हा पाईप व्हाईस आहे। स्टँडिंग पोझिशन आपल्याला हेक्सोफ्रेम घेतलेलं आहे। हेक्सोफ्रेम घेऊन आपण इथे आलेलो आहे आणि कटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। कटिंग प्रॅक्टिस करताना पहिला मार्किंग करून घ्यायचं, थोडासा मार्किंग करून घ्यायचं। मार्किंग केल्यानंतर दोन हात हेक्सोफ्रेम चालवताना पूर्ण फ्रेम चालेल या पद्धतीने हेक्सोफ्रेम चालवायची। हे बघा कटिंग करताना कटिंग स्टँडिंग पोझिशन तुमची असायला पहिला अशी का लेफ्ट पाय पुढे राईट मागे, म्हणजे तुम्हाला ग्रीप बरोबर मिळत असते। दोन्ही पाय समांतर ठेवले तर तुम्हाला ते जमणार नाही। मग हे कटिंग करत असताना बघा मागे पुढे ब्लेड क्रॉस चालवायचं नाही, ब्लेड क्रॉस जेणेकरून ब्लेड सुटता कामा नाही। हे बघा कटिंग प्रॅक्टिस मध्ये दाखवल्याप्रमाणे, आकृती दाखवल्याप्रमाणे आकृती दाखवल्याप्रमाणे GI पाईप कटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि पाईप कापला गेलेला आहे। बघा याला म्हणतात स्ट्रेट कटिंग। अशा पद्धतीने हा पाईप जॉब कटिंग झालेला आहे।